मुंबई-आग्रा महामार्गावर पहाटेच्या सुमारास 3 वाहनांचा भीषण अपघात झाला आहे. लळिंग घाटात विरुद्ध दिशेने जाणाऱ्या वाळूच्या डंपरमुळे हा तिहेरी अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातात 6 ठार तर 26 प्रवासी जखमी झाले आहे. जखमींवर धुळ्यातल्या भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहे. या अपघातामुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. तर अपघातग्रस्तांच्या मदतीला गेलेल्या टोल कर्मचाऱ्यांचा देखील मृत्यू झाल्याने टोल कर्मचाऱ्यांनी महामार्ग बंद करत आंदोलन केले आहे. सुरक्षेच्या साधनाअभावी हा अपघात झाल्याचा आरोप टोल कर्मचाऱ्यांनी केला आहे. यावेळी मोहाडी पोलिसांसह वरिष्ठ पोलीस अधिकारी व नागरिक घटनास्थळावर दाखल झाले होते. पहाटे 3 वाजेच्या सुमारास लळिंग घाटात वाहतूक कोंडी असल्याने वाळूने भरलेला डंपर विरुद्ध दिशेने जात असल्याने डंपर आणि दारूने भरलेल्या ट्रकमध्ये भीषण अपघात झाला. या अपघातातील जखमींना वाचविण्याचा टोल कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केला. मात्र तेवढ्यात पाठीमागून येणाऱ्या ट्रॅव्हल्स बसही दारूच्या ट्रकवर धडकल्याने अपघातातील मदत करणाऱ्या दोघांचा जीव गेला आहे. पहाटेच्या सुमारास घडलेल्या या भीषण अपघातामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. या अपघातातील जखमींना व मृतांना मोहाडी पोलिसांसह लळिंग टोल नाक्याच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या भीषण अपघातात लक्झरी चालक जावेद खान वय 43 राहणार बडवाणी मध्य प्रदेश, अपघातग्रस्तांना मदत करणारा मनोज नरवाल वय 32 राहणार टोकरे मालेगाव व टोल कर्मचारी गणेश हिरामण थोरात वय 35 राहणार हटकरवाडी चितोड रोड धुळे यांच्यासह अन्य तिघांचा मृत्यू झाला आहे. तर जखमींमध्ये सुरभी महाजन वय 32, शिवाय महाजन वय 9, दीपक वालकाय वय 26, सपना महाजन वय 40, अनिता वालकाय वय 45, विजय सिंग वय 50, तबरीश अन्सारी वय 45, सपना दिवान वय 35, इमरान खान वय 35, भावना हटकर वय 28, हुसेना वय 32, सामिन सय्यद वय 45, शकीला सय्यद वय 50, सय्यद अयूब वय 45, शैलेश आक्य वय 22, जेबन अली वय 58, मुस्कान खान वय 22, अनिल वर्मा वय 53, अरविंद जैन वय 47, अजय कुमार वय 26, सईद मोहम्मद वय 31, अंकित राजपूत वय 24, अभिजित आपटे वय 25, कनक सोनी वय 19, संगीता सोनी वय 47 इत्यादी या तिहेरी अपघातात जखमी आहे. या अपघातग्रस्त ट्रॅव्हल्समध्ये 26 प्रवासी प्रवास करत असल्याचे माहिती समोर आली आहे. यातील प्रत्यक्षदर्शींच्या आरोपानुसार ट्रॅव्हल्स चालकाला झोप लागत असल्याची माहिती ट्रॅव्हल्समध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी दिली आहे. एकंदरीतच या तिहेरी अपघातामुळे महामार्गावर मोठ्या प्रमाणावर रक्ताचा सडा पडला होता. वाळूने भरलेल्या डंपर चालकाच्या बेजबाबदारपणामुळे 6 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास मोहाडी पोलीस करत आहे. सुरभि महाजन है और मैं महेश्वर से हूँ. हम लोग नासिक से धामनोद आ रहे थे. उसी बीच रास्ते में शायद ड्राइवर को नींद लगी, पता नहीं क्या हुआ, और ड्राइवर हमारी बस जो कंट्रोल खो के सीधा ट्रक में घुसी. आगे का पूरा पोर्शन, बस में बहुत सारे लोग घायल है, बच्चे भी हैं छोटे, बहुत से लोगों की डेथ भी हुई है. मेरा नाम है शब्बीर हुसैन. मैं बॉम्बे से इंदौर आ रहा था संडे नाइट में. तो एकदम से अचानक से 3-3:15 बजे के आसपास एकदम ज़ोर से आवाज़ आई और सारे लोग एकदम इधर उधर फेंका गए और बर्ड्स पैसे सब इधर उधर फेंका गए. फिर उसके बाद गाड़ी में से एकदम धुआं निकलने लगा. ऐसा लगा कि जैसे आग पकड़ लेगी. तो बाहर के लोगों ने और अंदर के लोगों ने सारे खिड़की के दरवाजे तोड़े और उसके बाद सारे बच्चों को, लेडीज़ों को, जितने भी सीनियर सिटीजन ने सबको बाहर निकाला. सब ने अपना अपना सामान फटाफट बाहर निकाला. बहुत से लोग इंजर्ड हुए उसके अंदर. सारे वीआईपी रोड पर उन्होंने फिर वहाँ से हमें यहाँ धुलिया सिविल हॉस्पिटल है, यहाँ पर एडमिट करा. यहाँ पर हमारा ट्रीटमेंट ऐसा लगता है कि कोई गाड़ी वहाँ पर कुछ पहले से एक्सीडेंट गाड़ी थी, उसी के अंदर हमारी बस जाके और ड्राइवर ने ऐसे कैसे ही बस के अंदर जो है तो कि हिट मार. तो ऐसा लग रहा है या तो ड्राइवर को नींद लग गई या उसको कुछ दिखा नहीं या ऐसा हो गया, ये तो हम नहीं बता सकते.